साथी कोचिंग क्लासेसमध्ये मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत. गणित भाग 1 मधल्या वर्ग समीकरणे या पॅटर्न मधला आपला सराव संच 2.5 आणि त्याच्यामधला मूळ प्रश्न तिसरा, ज्याच्यामध्ये तुम्हाला विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणाच्या मूळाचे स्वरूप ठरवा असा प्रश्न दिलेला. त्याच्यामधला पहिला आपण पाहिलाय, दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले ते आपण पाहणार आहोत. बरोबर, दुसरा प्रश्न दिला बघा तुम्हाला, तिसऱ्या मधला दुसरा. बरोबर, काय दिलाय? 2y चा वर्ग, 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. सरळ सरळ काय करायचंय? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी याची तुलना करायची. मग इथं y दिलाय, आपण सूत्रामध्ये घेऊ ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना करून हे तुम्ही लिहायचं. मग a बरोबर किती दिला आपल्याकडं? a बरोबर दिला 1, b बरोबर किती 7 आणि c बरोबर किती 2. आलं? मग आपल्याला घ्यायचे काय? आता घ्यायचं आपल्याला डेल्टा. मग हा डेल्टा बरोबर काय दिलेले तुम्हाला? b चा वर्ग गुणिले 4ac. मग b चा वर्ग काय आपल्याकडं? 7. b चा वर्ग काय तुमच्याकडं? 7 वजा 4 गुणिले ac, म्हणून मग 4 गुणिले a ची किंमत आहे आपल्याकडे 1, c ची किंमत आहे आपल्याकडे 2. मग 4 दोन्ही 8. सरळ सरळ तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारे त्याचा गुणाकार येणार आहे. सॉरी a ची किंमत आपल्याकडे 2 आहे. एक मिनिट. आता 7 चा वर्ग किती? 49 वजा 4 दोन्ही 8, 8 दोन्ही किती 16. मग 49 मधून तुम्ही 16 वजा केले, राहिले किती तुमच्याकडे? ते काढण्यासाठी डेल्टा यूज करायचे. ते काढण्यासाठी काय करायचं? तुम्हाला डेल्टाचं जे चिन्ह आहे तुम्हाला मी दिलेलं ते तुम्हाला वापरायचं आहे. मग डेल्टा बरोबर किती आला आपल्याकडं? 33. बरोबर, आता हे 33 आलं. मग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत तुमच्याकडे? वास्तव आणि असमान आहेत आपल्याकडे दिलेले. कारण काय आहे? 33 आपल्याकडे उत्तर आले. बरोबर, उत्तर काय आले तुमच्याकडे? 33. मग मुळे वास्तव व असमान असतील तर आपल्याला कसं दाखवायचंय? आपल्याला दाखवायचंय डेल्टा आणि इकडे द्यायचं असं चिन्ह काढून 0. म्हणजे याचे मुळे कसे आहेत? वास्तव व असमान मुळे आहेत. आलं लक्षात? लिहून घ्या. पुढचा प्रश्न आपण लागलीच बघणार आहोत. त्याच्यामधला पुढचा प्रश्न दिला आपल्याला m चा वर्ग अधिक 2m, m चा वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0 असं आपल्याला समीकरण दिले. याचे आपल्याला ax वर्ग अधिक bx सोबत तुलना करायची, म्हणून इथं घेऊ आपण am चा वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0. याच्यासोबत तुम्हाला काय करायचे? त्याची तुलना करायची. तुलना सांगितली आपल्याला. बरोबर, मग आता इथं काहीच नाही. a ची किंमत तुमच्या 1 आली, b ची किंमत आली तुमच्याकडे 2 आणि c ची किंमत आपल्याकडे आलेली आहे 9. आपल्याला काय करायचंय? डेल्टा बरोबर b चा वर्ग गुणिले 4ac. सरळ सरळ. आता b किती दिलेला आहे तुम्हाला? 2. मग b ला वर्ग घ्यायचा वजा 4 गुणिले a ची किंमत 1, c ची किंमत आहे 9. 2 चा वर्ग 4 वर्ग घ्यायचा. 4 1 4 आणि 4 9 किती होते तुमच्याकडं? 36. बरोबर, मग वजा 36. आता डेल्टा काढायचा आपल्याला, म्हणून डेल्टा बरोबर किती दिले तुमच्याकडे ते तुम्हाला काढायचे. मग आता 36 मधून 4 आपलं 4 मधून 36 वजा करायचे. येणारं उत्तर हे ऋण संख्या येणार आहे. बरोबर, मग उत्तर आलं तुमचं 32 वजा किती? 32. तुमचे मुळे कसे आहेत दिलेली ते तुम्हाला विचारणार आहे. मुळे इथं वास्तव आणि असमान आहेत का किंवा नाहीत? हे चिन्ह मी कशासाठी दिलं तर काल तुम्ही त्याच्यामध्ये बघायचं. वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव संख्या नाहीत, त्याच्यासाठी हे चिन्ह वापरायचे. हे वजा 32 आपल्याकडे आलेलं आहे आणि चिन्ह व्यवस्थित वापरा. तुमच्या याच्यावरती खूप डिपेंड आहे. बरोबर, प्रश्न तिसऱ्यामध्ये प्रश्न संपलेत आपल्याकडे.
चौथ्यामध्ये आपल्याला ज्या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला दिलेली आहेत अशी वर्ग समीकरणं तयार करा असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो अल्फा आणि बीटा दोघांच्याही किमती तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण प्रश्न चौथा इथं बघणार आहोत. लक्ष द्या. प्रश्न चौथ्यामधला पहिला पाहत आहोत. प्रश्न चौथ्यामधला कितवा? पहिला, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेले 0 व 4, 0 आणि 4. याच्यामध्ये मी सांगितले तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला अल्फा आणि बीटा यूज करायचे. पण आता समजा आपल्याकडे अल्फाची एक किंमत काढायची आणि बीटाची काढायची एक किंमत. मग आपल्याकडे अल्फा बरोबर 0 आणि बीटा दिलेला आहे तुम्हाला 4. बरोबर. करायचं काय? आपल्याला सांगितलंय अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस काय सांगितलं तुम्हाला? बीटा दिलेला आहे. मग अल्फा 0 प्लस 4 अशी आपण त्याची बेरीज करणार आहोत. बरोबर. आता 0 प्लस 4 ची बेरीज जर तुम्ही केली तर बेरीज आली तुमची 4 झालं. आणि आपल्याला अल्फा गुणिले बीटा जर केलं तर ते पण बघू. मग आपण काय करू? अल्फा गुणाकारामध्ये बीटा घेऊ. म्हणजे 0 गुणाकारामध्ये 4 जर घेतलं तुम्ही तर आपलं उत्तर येणार आहे 0. शून्याने कोणत्याही संख्येला किंवा संख्येनं कोणत्याही शून्याला तुम्ही गुणलं तरी तुमचं उत्तर किती येणार आहे? बरोबर. तुम्हाला माहिती. मग आता मिळणारं काय समीकरण तुमच्याकडे तयार झाले बाबा? मिळणारं वर्ग समीकरण आपल्याला विचारले. मग आपण लिहू इथं मिळणारे वर्ग समीकरण कोणते? जे आपल्याला काढायचे ते. मग ते वर्ग समीकरण काय येणार आहे आपल्याकडं? आपल्याला ते पाहायचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं एक समीकरण तयार करायचं आहे. मग समीकरण तयार करताना सुरुवातीला घ्यायचे तुम्हाला x चा वर्ग. बरोबर. मग अधिक x चा वर्ग वजा कंसामध्ये घ्यायचे तुम्हाला अल्फा गुणिले बीटा. कारण आपल्याला किमती 0 आणि 4 दिलेले आहेत. पहिले समीकरण तुम्हाला तयार करा असं विचारलेलं आहे. बरोबर. मग आता परत त्याचा गुणाकार कंसात करा किंवा इथं आपण बेरीज जर केली अल्फा अधिक बीटाची तर गुणिला x प्लस काय घ्यायचं तुम्हाला? अल्फा गुणिले बीटा. इथं दिसणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे समजून घ्या. हे इतकं इथं दिलेलं आहे तुम्हाला x चा वर्ग वजा. वाटल्यास मी त्याला थोडंसं खाली लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरोबर. आता काय करू? मिळणारं समीकरण तुम्हाला एक तयार करायचं. मग समीकरण तयार करण्यासाठी आपण x चा वर्ग वजा कंसात घेतलं होतं अल्फा अधिक बीटा. पुन्हा कंसाच्या बाहेर घ्यायचे तुम्हाला x अधिक अल्फा गुणिले बीटा. x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अल्फा आणि बीटाचा गुणाकार तुमच्या 0 आलता. अल्फा आणि बीटाची बेरीज तुमच्या 4 आलेली आहे. मग करायचं कसं? मग म्हणून इकडे x चा वर्ग वजा बेरीज किती आली तुमची 4 गुणिला किती आहे तुमच्याकडे x. मग इथं यांचा गुणाकार झाला म्हणून हा x इथं अधिक मग अल्फा आणि बीटा यांचं जो गुणाकार झाला तो गुणाकार किती आहे तुमच्याकडे 0. समीकरण तयार करायचंय. समीकरण काय झालं आपल्याकडं? इकडे लक्ष द्या. बोलू ना. x चा वर्ग वजा 4x अधिक 0 एवढं समीकरण तुमच्याकडे तयार झालेलं आहे. आणि ते तुम्हाला लक्षपूर्वक किंवा लक्षात ठेवून ते समीकरणाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारे याच्यातला हा पहिला प्रश्न संपला. आपल्याला दुसऱ्यामध्ये किमती दिलेल्या आहेत बघा. 3 आणि वजा 10 दोन किमती तुम्हाला दिलेल्या. तुम्ही हे लिहून घ्या. काय दिले? 3 आणि वजा 10 आपल्याकडे किमती दिलेल्या आहेत. मग आपण घेऊ. मग असं घेतलं तसं अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर किती आली तुमच्याकडे? वजा 10. बरोबर. आता काय करायचं तुम्हाला? अल्फा अधिक बीटा घ्यायचं. मग म्हणून अल्फा प्लस बीटा यांची जर तुम्ही बेरीज केली तर काय होणार आहे? मग 3 वजा 10 बरोबर यांची बेरीज तुमच्याकडे येणार आहे किती? वजा 7. 3 मधून 10 वजा करायचं म्हणून वजा 7. आता यांचा गुणाकार काय येणार आहे बाबा? अल्फा गुणिले बीटा यांचा गुणाकार काय येणार आहे तुमच्याकडं? ते तुम्हाला गुणाकार करायचं. आता 3 गुणिले किती गुणाकार करायचं तुम्हाला? वजा 10. सरळ मी गुणाकार म्हणतो किंवा तुमच्या लक्षात राहतो 3 गुणिले वजा 10चा तुम्हाला गुणाकार करायचा आहे.
तुमचा गुणाकार येणार आहे वजा 30. ओके, मग मिळणारं समीकरण तुम्हाला तयार करायचं. मग आपण इथे येऊ. म्हणून मिळणारे वर्ग समीकरण मी असं शॉर्टमध्ये लिहितो थोडंसं. मग आता मिळणारं वर्गीय समीकरण तयार करताना तुम्हाला घ्यायचं सुरुवातीला एक्सचा वर्ग, मग वजा एक्सचा वर्ग वजा कंसात काय घ्यायची तुम्हाला अल्फा आणि बीटाची बेरीज. अल्फा प्लस काय घ्यायचे बीटा एक्स, आणि इकडं काय घ्यायचे तुम्हाला एक चिन्ह घ्यायचे आणि त्या चिन्हामध्ये आपण सुरुवातीला कोणतं घेतलं होतं अधिक. मग अधिक अल्फा गुणिले बीटा यांची काय करायचं तुम्हाला बेरीज बरोबर काय 0. समीकरण आपल्याला दिलेलं आहे. आता समीकरणाकडे लक्ष द्या. इकडं एक्सचा वर्ग तुमच्या जागेवर वजा अल्फा आणि बीटाची बेरीज किती आली तुमच्याकडं वजा 7. बरोबर, अल्फा आणि बीटाची बेरीज किती आली तुमच्याकडं वजा 7. मग याला मी कंसात घेतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इकडं वजा 7. एक्स जशाल तसा अधिक अल्फा आणि बीटाचा गुणाकार किती आला तुमच्याकडं वजा 30. बरोबर, वजा किती आला 30. मग वजा 30 बरोबर किती 0. हे दिसायले का नाही मला माहित नाही, पण तुम्ही वाटल्यास मी त्याला आणखीन एकदा लाल पेनमध्ये खाली लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरोबर, हे नाही दिसलं तरी सोडून द्या, मी इकडे खाली लिहिलो हेच समीकरण. एक्सचा वर्ग वजा कंसामध्ये 7x अधिक दुसऱ्या कंसात आले तुमचे 30 बरोबर 0. अलग लक्षात. हां, आता काय करायचं तुम्हाला वर्ग समीकरण तुमचं तयार करायचं. बरोबर, आता इकडे लक्ष द्या. वजा वजा अधिक झाले म्हणून इकडे एक्सचा वर्ग अधिक आले तुमच्याकडे 7x अधिक. आता अधिक आणि वजा याच्यामध्ये हे करायचं. बरोबर, मग आता तुमचे 30 अधिक येणार आहेत का वजा येणार आहेत, तर 30 आपल्याकडे वजाच येणार आहे म्हणून आपण वजा 30 बरोबर 0 घेऊ. समीकरण काय तयार झाले तुमच्याकडे हे बघा, एक्सचा वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0 असं समीकरण तुमच्याकडे तयार झालेलं आहे. अशा प्रकारे याच्यामधला दुसरा प्रश्न संपलाय. आपल्याकडे तिसरा आणि चौथा असे प्रश्न होते, लिहून घ्या. झालंच तर आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. आता प्रश्न चौथ्यामधले राहिले 2 आपल्याकडे. मला वाटतंय प्रश्न 5 वा दिलेला आहे, 6वा 7वा 8वा आणि 7 असे 2 प्रश्न दिलेले. हे समीकरण खूप सोपं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त पहा. तुम्ही लवकर पाहिले तर लवकर तुमच्या लक्षात येईल. काही चूक भूल असेल तर सहकार्य करा. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की कळवा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.